नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला आवाज भरपूर येतोय, गोंगाट चाललाय कारण मी माहेरी आले. माहेरी आल्याचं खास कारण ते म्हणजे मी जिथे नायगावमध्ये राहते त्या चंडिका देवीची यात्रा. आणि आम्ही आता यात्रेला चालत म्हणजे मंदिरात चालत, पहिला दर्शन घ्यायला, संध्याकाळी यात्रेत. आता आम्ही निघालो तर रवीने रवीने पैसे घेतले. जाताना पैसा मचांगे पैसा आणि इकडे पर्वशेट झोपलेत, तर साहेबाला असंच घेऊन जायला लागणार आहे. हे आमचे हे शेट येत नाहीत, आता मित्रांसोबत जायचे, मोठे झालेत आता आमचे शेट. जा, पण मला सांग, एक मिनिट, मला सांग. नाही, विषय काय आहे? रात्री तू मित्रांसोबत जा, मंदिरात तर आमच्या सोबत येऊ शकतोस. कशाला? अरे बाबा, नंतर मित्र नाही भेटणार. का नाही भेटणार? का दुबईला चालले सगळे मित्र? कधी जाणार आहे? तुला तोंड बघून वाटत नाही मित्र दुबईला जाते. चल मागे चल. यावरती तात्पेळ होती. लाईन वाढत चालले, लक्षात ठेवा. देवीचं दर्शन घेऊन आम्ही रांगोळी प्रदर्शन बघायला आलो. जुचंद्र गावाला रांगोळीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. इथल्या कलाकारांच्या हाताने जणू रंगांना जीवच येतो. वेगवेगळ्या रंगांनी आणि कल्पनेने काढलेल्या रांगोळ्या बघून मन मात्र भारावून येतं. इथल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या कलेमध्ये पारंगत आहेत. सण, उत्सव किंवा यात्रेच्या वेळी इथे मोठमोठी रांगोळी प्रदर्शनं भरवली जातात. कलाकार अनेक दिवस मेहनत घेऊन सुंदर आणि आकर्षक अशा रांगोळ्या तयार करतात. म्हणूनच जुचंद्र गाव रांगोळीच्या कलेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. महाराजांची आणि त्याचबरोबर वाघ्याची एकत्र मिळून 3D रांगोळी बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर विरारचे द्वारकाधीश मंदिर तेही पाहायला मिळाले. श्री स्वामी समर्थांची रांगोळी आणि त्याचबरोबर खास आकर्षण म्हणजे चंडिका आईची सुंदर अशी रांगोळी. याशिवाय अजून खूप अशा वेगवेगळ्या आणि सुंदर सुंदर अशा रांगोळ्या पाहायला मिळाल्या. आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची सुंदर अशी झळक इथे दिसते. तर आम्ही आलेला आहोत आणि आम्हाला भरपूर लाईन भेटलेली, पण पर्वमुळे आम्हाला VIP दर्शन भेटलेलं आहे. आणि साहेब बघा, सगळे खेळणी आणलेले आहेत. यात्रा खुश, साहेब खुश झालाय, खुश. आमची गँग निघाले यात्रेत.
दरवर्षी एवढी मोठी लाईन एवढी नसते. दरवर्षी एवढी फाटकापर्यंत नसते कधीच. आणि यावर्षी जरा जास्तच भरलेली आहे. आम्ही पहिला चाललो खाली, तिकडनं वरती जायचं परत शॉपिंग करायला. इकडे काय खायचंच आहे काय सगळं? चलूची पहिली शॉपिंग बघा काय चप्पल. बरं आपल्याकडे घरी आहे त्यातले नाही ते. हा किती 180. आपण सोबत हा तुला फुलदाणी तू सगळाच नाही घेशील फुकट. आमच्या इकडे रवीनाच आहे फुकट ते पौष्टिक. आम्ही तुम्हाला ओळखत नाही वहिनी, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. आम्ही चाललो घेऊन पैसे द्या नाही तर राहतो. बाबू गेला. ए भोक्या दे मला घेऊ ना. यात्रा फक्त पोरा आणि बायकांची. आम्ही दाखवतो. गाईज इकडे शॉपिंग झालेली आहे. उषा घेतल्यात. बाबू निघालाय का? दादाला पहिला घे. आज सोने का सो हो गया. तो पोरगी विकते रे. ती पोरगी विकते. किती भारी जोक झाला यार. मी पण विचार करते त्यांनी आता 3-3 स्टॅच्यूर घ्यायचे ते बोलून वरती ये होतो खुश झाला. सांगा आम्ही विचार. चलो आमची मिशनवर चालले. ट्रेन विचार जरा. अंकल कैसा भी 100 का 2. 50 का ये. हे वाला हा तसे घे ना एक त्यातली बघ ना. मम्मीने पाहिजे 50 रुपयाला. हा मम्मीने घेते. आता एवढ्या स्वस्तातल्या तर कशाला सोडायच्या. हा हा घे. अजून खरी गर्दी सुरू झालेली नाही आहे. किती वाजले आता? अजून गर्दी व्हायची बाकी आहे. मला पण हिरो टाकलो हैवान. स्कॅम.
स्कॅम स्कॅम झाला. शी लाईट कापली. काय झाला? छोटी बोरी आहे. नको नको. तर मंडळी आता वाजले 12:15. असू दे ना तसं आहे तसं. तर आम्ही आता आलोत घरी. जाताना आम्ही जेवण वगैरे गेलेलो त्याच्यामुळे बाहेर काहीच म्हणजे मी तर नाही खाल्लं, ह्यांनी खाल्ले आईस्क्रीम वगैरे. परवाची पण भरपूर शॉपिंग झाले. परवाची पण भरपूर शॉपिंग निघाली आणि माझी पण भरपूर शॉपिंग झाली. तर जवळपास 2-3 वर्ष लग्नाच्या 2-3 वर्ष आधीच आम्ही म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत जायचो. पण तेव्हा एक गोष्ट रिअलाइज व्हायची की पप्पा पैसे द्यायचे आपल्याला. आणि ह्या गोष्टीची नवीन सहमत आहे. पप्पा पैसे द्यायचे तेव्हा खर्च करायला जीवावर यायचं. आणि तेच दिव्य पप्पांसोबत जायचं आणि मम्मी पप्पांसोबत तेव्हा मस्त पिशवी भरून खेळणी यायची. तेव्हा असं वाटायचं की काश आम्ही ह्यांच्यासोबत गेलो असतो आणि आमची पिशवी भरून खेळणी आली असती किंवा वस्तू आल्या असत्या. तर ह्यावेळी आम्ही गेलेलो आणि भरपूर शॉपिंग करून आलो मम्मी पप्पांसोबत गेल्यामुळे. तर चला तर मंडळी आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुमच्याकडे पण अशीच यात्रा भरते का. बाय.